वसई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांना विक्री होणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 2,06,32,000 रुपये किमतीचे 2 किलो 58 ग्रॅम ॲम्बरग्रीस जप्त करण्यात आले असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास वसई पोलीस ठाण्याचे पथक जीजी कॉलेज परिसरात गस्त घालत होतं। त्यावेळी 2 संशयित व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतला। त्यांच्या झडतीदरम्यान काळ्या रंगाच्या पिशवीत 2 किलो 58 ग्रॅम वजनाचा ॲम्बरग्रीस आढळून आला। आंतरराष्ट्रीय बाजारात या ॲम्बरग्रीसची किंमत तब्बल 2,06,32,000 रुपये असल्याचं सांगितलं जातं। या प्रकरणात अनिल सुनील सावंत आणि मेहबूब हुसन कुरेशी यांना प्रथम अटक करण्यात आली। त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत विशाल संतोष ठाकरे, अंकित उर्फ कृष्णा पहाडी आणि सुहाद टीपी कोया यांनी केरळमधून ॲम्बरग्रीस आणून वसईमध्ये विक्री करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध तस्करीमागील इतर आरोपी आणि आंतरराज्यीय रॅकेटचा शोध पोलीस घेत आहेत। पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंद्रे, पोलीस उपायुक्त अशोक गिरकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वसई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, वसई।